नमस्कार सर्वांना। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे बुधवार आणि काल झालेलं आहे गणपतींचं विसर्जन। तर विसर्जन काल झालेलं आहे आणि आज मार्केटमध्ये बुधवार असल्यामुळे भरपूर मासे आले होते आणि खूप ताजे मासे होते सगळे सगळे। काय राहवलं नाही तर आज आणलेली आहे आम्ही मांदेली आणि मांदेली फ्राय करणार आहे मी। मांदेली फ्राय ही रेसिपी अगदी सोपी आहे। अगदी नवखे जे असतील ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते करू शकतात आणि मांदेलीमध्ये फार काठेही नसतात। आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मांदेली साफ करण्यापासून ते फ्राय करण्यापर्यंतचा व्हिडिओ। तर नक्की शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये। तुम्हाला आज मांदेली साफ करण्याचा व्हिडिओसुद्धा बघायला मिळणार आहे। या तर तुम्हाला मी आधी मांदेली दाखवून घेते, त्याच्यानंतर मग ती साफ कशी करायची ते बघूयात। मच्छीची घाण टाकण्यासाठी मी इथे प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि साफ केलेली मच्छी मी या ताटात ठेवून घेणार आहे। सर्वात आधी मी तुम्हाला इथे मच्छी दाखवते साफ करून। हे आहे मांदेली माशाचं डोकल। ही डोकली अशी हाताने प्रेस केली तरी ती निघते, हे बघा। आणि ही अशी घाण अशी बोटाने साफ करून घ्यायची आणि ही जी बाजूला कल्ले आहेत ती हातानेच निघतात। अशी शेपट कट करून घेणार आहे। आणि ही खवली जी आहेत ती तुम्ही अशी बोटाने सुद्धा काढून घेऊ शकता। हे बघा, तुम्हाला दिसत असेल, हे बघा। अशा पद्धतीने तुम्ही नुसतं असं खवणलं तरी ती लगेच निघून जाते। तुम्हाला जर हाताने अशी साफ करायची नसेल तर तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता कात्रीने। हे बघा, अशा पद्धतीने दुसरी पण मी तुम्हाला साफ करून दाखवते। ही बघा, लगेच निघते ती। ही खवली शेपटा कट करून घ्यायची नखाने। खवली कधी कधी असतात खूप जास्त खवली, ह्याच्यापेक्षा मोठी असते मांदेली, तिला खूप जास्त खवली असतात। आणि काही वेळेस कधी कधी नसतात, तर असतील तर तुम्ही अशा पद्धतीने ती काढून घ्यायची। आणि मांदेली खूप इझी आहे साफ करायला, खूप जास्त त्रास नाही आहे, काहीच नाही। म्हणजे ज्यांनी कधी ह्याच्या आधी मांदेली साफ केली नसेल ते सुद्धा करू शकतात आणि नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। अशा पद्धतीने मी सर्व मांदेला तुम्हाला साफ करून दाखवते। अगदी पटापट होतात त्या, खूप वेळ नाही लागत मांदेली साफ करायला, पटकन होऊन जातात। खूप जास्त जरी असेल ना तरी पटापट होऊन जातात। हे बघा, असे खवलं निघतात ही व्यवस्थित, काही अगदी त्रास नाही आहे, पटकन होऊन जातं। म्हणजे तुम्हाला जरी मांदेली फ्राय जरी नसेल करायची आणि रस्सा जरी करायचा असेल तरी पण पटकन होण्यासारखं आहे, खूप वेळ लागत नाही। मी सर्व आता मांदेला साफ करून घेते आणि मग पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला। इथे मी मांदेली साफ करून घेतलेली आहे। आता ही मी धुवून घेतेय। व्यवस्थित अशी मांदेली वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यायची चांगली। मच्छी आणल्यानंतर पण साफ करण्या अगोदर ती एकदा धुवून घ्यायची आणि मग साफ करायला घ्यायची। ही बघा, अशी व्यवस्थित साफ झाली पाहिजे आतून पण, अजिबात घाण नाही राहता कामा। तुम्हाला जर असं वाहत्या नाळाखाली धुवायची नसेल तर तुम्ही असं भांड्यात पाणी घेऊन सुद्धा अशी व्यवस्थित सगळी मच्छी साफ करून घेऊ शकता। मी तर अशीच साफ करून घेते नेहमी, कारण मग त्याच्यामध्ये जरा जरी घाण किंवा कचरा राहिला, व्यवस्थित धुतली नाही ना मग मच्छी वशाट लागते खाताना। मग खूप जणांना मग मच्छी खायची इच्छा होत नाही, पण ती करतानाच किंवा साफ करतानाच ती व्यवस्थित साफ करून घ्यायची। इथे माझी मच्छी पूर्णपणे व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, हे बघू शकता तुम्ही। मच्छी माझीकडे साफ करून झालेली आहे, व्यवस्थित धुवून वगैरे क्लीन करून झालेली आहे। आता ही मच्छी मी मॅरिनेट कशी करायची ते तुम्हाला दाखवते आणि अगदी इझी प्रोसेस आहे। जर
खूपच इझी आहे. ज्यांनी ह्याच्या आधी कधी केलेली नाही ते सुद्धा व्यवस्थितपणे करू शकतात. साफ करण्यापासून ते मॅरिनेशन आणि फ्राय करण्यापर्यंत अगदी कुरकुरीत फ्राय होते. या तर दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय ते. मच्छीला लागणारं मॅरिनेशनचं सामान मी तुम्हाला दाखवते. हे आहेत आलं, लसूण, लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या हा ठेचून घेतलेला आहे. त्याच्यासोबत मी इकडे सुके मसाले घेतलेले आहेत. आमचूर पावडर 1 चमचा, मीठ, हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरापूड, थोडासा गरम मसाला हे घेतलेला आहे आणि तेल. तर आता हे सर्व मसाले मी या ताटात काढून घेते. त्याच्यासोबतच आलं लसूणची पेस्ट पण घेते. तुम्ही पेस्टही घेतली तरी चालेल. मी अशी भरभरीतच घेते, जाडसर वाटलेली. थोडंसं तेल, अगदी थोडंसं पाणी, म्हणजे हे सुके मसाले जे आहेत ना थोडे ओलसर करून घेणार आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूने मच्छीला व्यवस्थित लागेल. छान अशी कुरकुरीत आता मांदेली फ्राय करायची आपल्याला. हे सर्व मच्छी मी याच्यात घालून घेते. हे बघा इथे पण मच्छीला पाणी राहिलेलं आहे, हे टाकून द्यायचं, हे घ्यायचं नाही. सर्व मच्छी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने मसाला लावून घ्यायचा आहे मच्छीला आणि एक 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे. थोडासा मसाला त्याच्यामध्ये मुरला पाहिजे म्हणून मग साईडला थोडं एक मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं. इथे मी मच्छी साईडला ठेवून देते आणि माझी थोडी उरलेली कामं आहेत ती एक 10-15 मिनिटांमध्ये मी पूर्ण करून घेते आणि मग आपण मच्छी फ्राय करायला घेणार आहोत. इथे मी लोखंडाच्या तव्यातच मच्छी फ्राय करणार आहे. त्याच्या आधी मला भाकऱ्या पण घालायच्या आहेत, मग मी ह्याच तव्यात भाकऱ्या घालून घेणार आहे आधी आणि मग त्याच गरम तव्यामध्ये मी मच्छी फ्राय करायला घेणार आहे. कारण लोखंडाच्या तव्यामध्ये मच्छी फ्राय छान कुरकुरीत फ्राय होते. त्या इकडे मी तवा तापत ठेवते, तोपर्यंत मी भाकरीचं पीठ मळायला घेते. ज्वारीच्या भाकऱ्या करणार आहे. ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून मी भाकरी करणार आहे. इथे मी आधी भाकऱ्या घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मच्छी फ्राय करताना. इथे माझ्या भाकऱ्या घालून झालेल्या आहेत. आता मी मच्छी फ्राय करायला घेणार आहे. इथे मी मच्छी फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ, बेसन पीठ. तुमच्याकडे याच्यापैकी या 2 पिठांपैकी कुठलंही एक नसेल तरी चालेल. रवा किंवा रवा आणि तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता. धणेपूड, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, हळद आणि मीठ. इथे तेल तापत ठेवते मी. तवा तसा तापलेलाच आहे कारण भाकऱ्या घालून घेतलेल्या. पण हे सर्व मी मिक्स करून घेते. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूला मीठ आणि हे मसाले लागले पाहिजेत. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित छान कलर सुद्धा आलेला आहे त्याला. एक एक मच्छी मसाल्यामध्ये कोट करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि तेलात सोडायचे आहेत. मच्छी फ्राय व्हायला लागली आणि छान सुगंध सुटलेला आहे. अगदी इझी प्रोसेस आहे मच्छी फ्राय करण्याची. तुम्हीही करू शकता अशा पद्धतीने. एक बाजू शेकलेली आहे मच्छीची, फ्राय झालेली आहे व्यवस्थित. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. एक एक करून व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे. ते बघू शकताय अगदी हलक्या हाताने मच्छी उलटवून घेतलेली आहे. मच्छी फ्राय करताना जरा जपून फ्राय करायची. तेलाचे शिंतोडे उडतात मच्छी फ्राय होताना. इथे बघा तुम्ही व्यवस्थित अशी मस्त कुरकुरीत झाली आहे फ्राय याच्या तव्यातच. मग ती थंड झाल्यावर आणखीन कुरकुरीत होईल. अगदी जे नवीन करणारे आहेत मच्छी त्यांनासुद्धा ही
प्रोसेस अगदी इझिली समजून जाणाऱ्यातली आहे। इथे माझी मच्छी फ्राय झालेली आहे व्यवस्थित। ही अशी मी आता एक साईडला करून काढून घेणार आहे। इथे तुम्हाला दिसतंय, इथे तुम्ही बघू शकता मच्छी एकदम कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे। तेल चांगलं निथळून घ्यायचं, एक साईडला करून घ्यायची। हे बघा गरम आहे खूपच आणि छान सुगंध सुटलाय मच्छी फ्रायचा। बाकीची मच्छी मी सर्व फ्राय करून घेतेय। इथे माझी सर्व मांदेली मच्छी फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। खूप छान अशी झालेली आहे। आता बरेच दिवस कंट्रोल केला होता मच्छी न खाण्यापासून, आज मच्छीवर ताव मारणार आहेत सगळेजण। तर चला, तर तुम्ही पण अशा पद्धतीने मच्छी करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।